फलंदाजी करतोय तो SM11, क्षेत्ररक्षण करतोय तो इशिता 11, नाणेफेकीचा कल जिंकलाय तो इशिता 11 आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. SM11, इशिता 11 दोन्ही संघाचा एक एक खेळाडू इथे पाठवा लवकर. अतिरिक्त खेळाडू. नॉन स्ट्राईकला कोण आहे? सूरज मोरे. स्ट्राईकर सुबोध. मैदानात गाड्या कोणाच्या आहेत? तर पहिल्या गाड्या बाहेर काढा. कचऱ्याची गाडी आलेली आहे. मैदानात कोणाच्या गाड्या आहेत? तर 2 गाड्या आहेत, त्या लवकर बाहेर काढा येऊन इथून. गाडी नंबर काय? 9661. युनिकॉर्न गाड्या आहेत, युनिकॉर्न. तुमच्या मार्गस्थ प्रदेश नाटकांचा सामना करेल तो सूरज मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू चांगले यष्टीरक्षण यांच्या माध्यमातून. 9661 पुन्हा सांगतो 9661 ही कोणाची आहे? एकदा या ठिकाणी पूर्ण धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटक मार्गस्थ. नाश्ता व्यवस्था इथे केलेली आहे. एकत्र कोणी येऊन गर्दी करू नका. एकेकाने या आणि नाश्ता करा. विनंती करतो, कोणी गर्दी करू नका. नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी समालोचन कक्षाजवळ केलेली आहे. धावसंख्या 6. नितीन
हॅलो. हा पहिला धक्का SF11 ला सूरजच्या माध्यमातून एक कडी बाद 6 या धावसंख्येवर. हॅलो. यानंतर होणारा सामना आहे तो नॅशनल वॉरियर्स विरुद्ध समर 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नॅशनल वॉरियर्स समर्थ 11. रितेंद्र माळी लाड अमित प्रसाद लाड. आणि हा पहिला यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार हा या आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यातील पहिला षटकार, दिवसातील पहिला षटकार तो सुबोध सावंत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर कोण टाकते रे? कोण आहे? राणा 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 नितीन राणा. पूर्ण बबली अमित फोटो निकाल. बबली पण त्याच टीम मध्ये. हॅलो. दुसरे षटक काहीसं महागडं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा. प्रसाद लाड डिसिजन तोच सांगेल. मग तू यायचं होतं टॉसला. त्यांना पण सांगितलं डिसिजन. ठीक आहे. समर्थ 11 नाणेफेकीचा स्वीकारलाय. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला आकाश आणि सुबोध या दोन फलंदाजांमध्ये. धावसंख्या झाली होती ते किती आला? 19. दुसरं षटक मार्गस्थ. अजून दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक. आणि हा चांगला मारलेला चेंडू पाहूया त्यावरती. आणि हा चेंडू सीमा रेषा पार सनसनीत चौकार. 4 धावा. तब्बल धावसंख्या झाली होती 23. पहिल्या षटकामध्ये 6. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा या ठिकाणी कुठल्या त्या जोडीने चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 23 धावा. चला एक आपल्याला वेळेचं बंधन असेल. वेळेचं बंधन आहे. 55 बंधन घालून द्यायचं संघाला टीम मिटिंग नंतर. स्कोर वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन येतो तो प्रितेश नागकर नावाने प्रसिद्ध असलेले. प्रितेश नाटकर.
प्रसाद खापे, प्रसाद खापे कक्षाजवळ यायचे. प्रसाद निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी प्रितेश नाटकर याची आपल्याला पाहायला मिळते. पद्धतीचा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू, सुरुवातीला काहीसा न काढलेला धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली होती पहिल्या षटकात 6 धावा दिल्या होत्या प्रितेश नाटकर यांनी. षटक चालू पॉवर प्ले चेंडू सुबोध सावंत आता माघारी करताना दिसतो आपल्याला. चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला, परंतु तिसऱ्या ओव्हर मध्ये निराश परततोय. आता सुबोध यांची जागा घेण्यासाठी पाहूया कोणाला आमंत्रित करतायत. आता मात्र सुबोधची जागा बंद. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन प्रितेश नाडकर. एकाच धावेवर समाधान मानायला लागले ते गंध यांना. तर आता स्ट्राईक एंडवर आले ते पुढे संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. चेंडू इथे मात्र पॉइंटच्या दिशेला चांगला फटका होता. पाहूया किती धावा मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्या आणि धावसंख्या जाऊन 26 या धावसंख्येवर. आता मात्र प्रितेशचा शेवटचा चेंडू आतापर्यंत जखडून कुठलाही मोठा फटका मारण्यासाठी चेंडू टाकलेला नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिलं षटक देखील 6 धावांचं टाकलं होतं प्रितेश नाडकर याने. दुसरं षटक थोडंसं महागडं होतं, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कमबॅक करताना प्रितेश नाडकर साठी आता मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु आणि एकच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते या षटकात आणि मागील षटकात 6 धावा. 2 षटकांमध्ये 10 धावा दिलेत त्या नाडकर यांचा आणि एक सुबोध माघारी परतवलाय. चांगली गोलंदाजी म्हणावी प्रितेश नाडकर यांची. 27 धावा झाल्यात. 27 धावा. आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते सोलंकी. तर स्ट्राईक आकाश मोरे, नॉन स्ट्राईकला गंध. सोलंकी गोलंदाजीसाठी. प्रवीण सोलंकी. तर स्ट्राईक एंडवर आकाश मोरे.
सोलंकी याचा पहिला चेंडू पंचांनी सोयर घोषित केलेला आहे. तर अतिरिक्त धावसंख्या 1 ने वाढून 22चा देखील एक धाव मिळत आहे आणि संघाच्या धावसंख्या झाली ती 29 धावा. आता मात्र उंच फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु शुभम यांच्या मार्फत तिथे चांगला झेल झालाय. चेंडूत गंध्याला माघारी परतवण्यात यश येत आहे ते प्रवीण याला. तर आता मात्र प्रवीण याची जागा घेण्यासाठी मैदानात शिवराय यादव हा खेळाडूबद्दल सांगायचं एच डी लोकल बॉईज सारख्या मोठ्या आपल्या फलंदाजी सोडले. तर आता मात्र पुरंदर युनिटी कप खेळण्यासाठी सज्ज झाले तो शिवराय यादव. नॉन स्ट्राईक एंडवर तर स्ट्राईक एंडवर आहे तो आता सोलंकी यांचा चांगला चेंडू म्हणाला की सोलंकी याने पहिला चेंडू अतिरिक्त टाकून देखील दुसऱ्या चेंडूवर चांगला कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र झेल सोलंकी टप्प्याची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूत देखील गडी बाद करण्याची टाकलेला चेंडू परत क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते आणि इथे मात्र आकाश जाधव बचावला जातो. आकाश मोर आणि हा झेल सोडून 2-31 या धावसंख्या पोहोचतो. चौथं षटक चालू आहे. पुढील चेंडू सोलंकी याचा आकाशसाठी. आता माझा पुढे सरसट मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल सुटते म्हणावं लागेल आणि 2 धावा आता देखील मिळाल्यात. सोलंकी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी टेनिस क्रिकेट नेहमी आपलं अधिराज्य गाजून गेलेत. त्यापैकी हा सोलंकी चौथी ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय. पुढील चेंडू सोलंकी यांचा आता मात्र बीट करतोय, परंतु लेग बॅचच्या रूपात 1 रन मिळतोय तो संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 34. 34 धावा. चौथं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या 34. 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामधील. यादव आता मात्र समोरच्या दिशेने चेंडू मात्र चांगला फटकावला. पाहूया किती धावा मिळतात आणि एकच धाव मिळते ती शिवरायाला. शिवरायाने आपलं खातं खोललंय 1 धावेने. संघाची 35. तर आता शेवटचा चेंडू बोल सांगायचं झालं तर फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी पण हा एक घातक ठरला जातो. जर गोलंदाजाने व्हाईट नो टाकला तर पुढील चेंडू त्याला टाकावा लागतो. तर फलंदाज जर याच्यावर ती ओव्हर पूर्ण चांगली मानली जाते. शेवटचा चेंडू दिशेने बाहेर चांगला फटका मारला, परंतु क्षेत्ररक्षण एक तिथं नेत्रदीपक पाहायला मिळालं ते या अर्जुन याच्या मार्फत. चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा तर नक्कीच वाचवल्यात. फटकाही चांगला होता कव्हरच्या दिशेने मारलेला कार्पेटच्या सहाय्याने. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. या षटकात 10 रन आलेत. 10 रन्स आणि 1 विकेट. सचिन पाटणकर शेवटचं षटक. हा सामना 5 षटकांचा राहील. आता मात्र शेवटचा हाणामारीचं षटक घेऊन आले ते राकेश मिस्त्री. कोहिनूर कंपाऊंड मधील हा खेळाडू, स्प्रिंगविल कंपाऊंड मधील हा खेळाडू गोलंदाजासाठी ओळखला जातो. आता मात्र त्याला सामना करेल तो नायगाव
धडाकेदार फलंदाज, त्याची देखील विस्फोटक फलंदाजी म्हणून ओळखली जाते. शिवराय यादव. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37, 37 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र निर्धाव जातोय. शिवरायांना पहिला चेंडू निर्धाव राकेशच्या मार्फत. संघाची धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली ती 37. आता या हाणामारीच्या षटकात मोठी मोठी धावसंख्या निर्माण करावी लागेल ती शिवरायांना. आता मात्र पुढचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात फैलावतात आणि हा चेंडू स्वर घोषित करतायत. SM11 संघातर्फे शिवराय. दुसरा चेंडू स्वर. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. संघाची धावसंख्या जाऊन 38 धावा. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु इथे मात्र चांगला झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषा पार जाऊन 4 धावा मिळतात. तर शिवरायाला खरं सांगायचं झालं तर हा चेंडू चुकीचा होताच, त्याच्याप्रमाणे फलंदाजाचा फटका देखील चुकीचा आणि फटका चुकीचा असल्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी आणि इथे मात्र फलंदाजच सगळ्यांसमोर यशस्वी ठरलाय या चेंडूवरती आणि 4 धावाने संघाची धावसंख्या 4 ने वाढली आहे आणि जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. पुन्हा चेंडू होता, परंतु याचा देखील समाचार घेता नाही आलाय. चांगला थ्रो होता, परंतु 2 धावा अर्जित केल्यात त्या SM11 या संघाने आणि संघाची धावसंख्या परत 2 ने वाढून जाऊन पोहोचते ती 44. SM11 संघाचा चांगला स्कोर म्हणावा लागेल. 47 धावसंख्येवर खेळत आहेत. 5वी ओव्हर प्रगतीपत्र. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आता मात्र चांगला फटका होता, थर्डमॅनच्या दिशेला गेल्या चेंडू, परंतु एकच धाव मिळत. मात्र सोलंकी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या सामन्यातील पहिल्या इनिंगचे. धावसंख्या जाऊन पोहोचते 45, 45 धावा. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र नैसर्गिक अडथळ्यांमुळे मात्र तिथेच थांबतोय आणि संघाला 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावाने संघाची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचते. एक चेंडू, एक धाव शॉर्ट काढली आहे. एकच धाव मिळेल. आणि धावसंख्या झाले ते SM11 संघाची 46, 46 धावा. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. पाहूया संघ या शेवटच्या चेंडूत आपल्या संघासाठी किती धावा जाऊन. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु लेग साईडच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चपळाईने इथे जात होताना पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या धावेवर आउट होतो तो फलंदाज मोरे. विराज पडवळ यांच्या मार्फत याला मात्र रनआउट करण्यात आलेलं आहे. आता मात्र पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर SM11 या संघाची संख्या झाली ती 47. सचिन पाटणकर कंपल्सरी चेस आहे. जर हा सामना टाय झाला, बरोबरी सुटला, तर मात्र सुपरवर ठेवण्यात येईल.
आणि 48 धावा. आकाश मौर्याच्या बॅट मधून 17 झाली आहे. 17 धावा बनवल्या आकाशाने.
आपल्याला चांगलं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळालंय. तर सातोस्कर दादा हा देखील एक विस्फोटक आणि मॅच विनर फलंदाज म्हणून या मैदानातील ओळखला जातो. ह्या दोन्ही फलंदाजांना मारा करेल तो पोलीस दलात कार्यरत असलेला आणखीन एक उजव्या हाताचा मध्यम गती गोलंदाज सावंत. सामना चालू होता. 30 चेंडू 48 धावांची आवश्यकता असेल ती. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती सुबोध सावंत यांना मोठा धक्का दिला. तो शुभण्याच्या मार्फत पहिल्या चेंडूत 4 धावा येत आहेत. पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या चेंडू 4 धावाने संघाचं खातं खोलतं. वैयक्तिक खातं देखील शुभमच्या मार्फत खोललं होतं 4 धावाने. पॉवर प्ले 38च्या बाहेर 2 खेळाडू असतील. पुढील चेंडू शुभम साठी सुबोध यांचा. आता मात्र परत त्याच दिशेने दुसरा चौकार येतोय शुभम याच्या बॅट मधून. इथे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर शुभम यादव आपल्याला पाहायला सुबोध सावंत आता मात्र थोडेसे महागडे, कारण का पहिल्या 2 चेंडूत 8 धावा आले आहेत आणि हे मात्र पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकावर पुढील मॅचचं भवितव्य अवलंबून असतं. आता मात्र इथे घुसून, जर मुंबई क्रिकेटमध्ये बोलत जाल तर घुसून एक चांगला फटका शुभम यादव याच्या बॅट मधून षटकार होतोय आणि या षटकाराने मात्र स्वतःचा कॉन्फिडन्स, संघाचा कॉन्फिडन्स आकाशाला गवसणी घालताना आपल्याला दिसेल शुभम यादवाचा. आता मात्र सुबोध संघाला मागडा ठरताना पाहायला मिळतोय. 2 चौकारांतर एक मोठा षटकार आलाय. इथे देखील एक चांगला फटका शुभम यादव मात्र आता इथे आग ओकणारी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे जी पॉवर प्लेची ओव्हर आणि ज्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या तिथे मात्र शुभम अक्षरशः तुटून पडला तो सुबोध याच्यावरती आणि प्रत्येक पहिल्या 4 चेंडूवर चौकार षटकाराने आपल्या संघाची धावसंख्या झपाट्याने वाढून जाऊन पोहोचवत होतो 18. आता मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा हा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकाच धावेवर समाधान म्हणावं लागेल. ते देखील 19 धावा झाली आहेत. आताचा चेंडू करताना आपला पाहायला मिळालाय. तर आता मात्र स्टार्क एंडवर आलाय तो आणखीन एक धुरंधर फलंदाज महेश सातोस्कर. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता समोरच्या दिशेने, चेंडू मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एका धावेवर समाधान आणि संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. पहिलं षटक या संघासाठी अतिशय महागडं म्हणावं लागेल, कारण का संघाला धावसंख्या करायच्या होत्या 48 धावा. जवळजवळ अर्ध लक्ष या संघाने 20 धावा, 1 ओव्हर 20. सामना 24 धावा स्थितीत जाऊन पोहोचला. आता मात्र गोलंदाज जागतिक पहिलं आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आला तो सावंत याने चांगल्या टुर्नामेंट मध्ये आपल्या गोलंदाज सोडले. आता मात्र पुरंदर सज्ज झालं तर समोर तितकाच ताकद चांगली खेळी करताना आपल्या संघाला विजयी करून दिले. महेश दादा तर दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत आपलं काम मिळालं. 24 चेंडू आणि
मोठा फटका मारायचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु बॅटची टॉप एज घेऊन एसटीच्या मागे जाऊन एक धाव मिळते ती महेश जाधव यांना. तर आता मात्र स्ट्राईक एंडवर आहे, ज्याने मात्र आतापर्यंत धडाकेबाद फलंदाजी केली. अक्षरशः जाधव स्ट्राईक एंडवर. मात्र हलक्या अड्ड्याने चेंडूला फक्त दिशा दिली आहे आणि एका धावेवर समाधान मानलंय. या खेळाडूंबद्दल सांगायचं झालं तर आता मात्र संयमी खेळी करताना पाहत आहेत, कारण षटकामध्ये त्यांना धावा जमा करायच्या त्यांच्या चेंडू आणि रन्स यांच्यामध्ये मोठा डिफरन्स असल्यामुळे संयमी खेळीचे गुण असणार आहे. मोठा फटका शुभम यादव याच्या बॅट मधून आलेला. महेश सातोसकर, सॉरी माफ करा, महेश सातोसकर यांच्या मार्फत आलेला एक उत्तुंग षटकार. मी आधीच सांगितलं होतं या फलंदाजामध्ये विस्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मैदानाच्या कुठल्याही दिशेला या खेळाडूमध्ये क्षमता आहे. तिथपर्यंत शॉट मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे मात्र सुशांत परत एकदा साठी धावसंख्या 28. सावंत धावसंख्या झाली होती 28. दोन्ही फलंदाजांनी इथे मात्र चांगला खेळ करताना आपल्याला दाखवलं. सगळ्या प्रेक्षकांना चांगली दोन्ही फलंदाजांकडून. सुशांत सावंत पण चांगला कमबॅक करताना. आता मात्र एक उत्तुंग गगनभेदी षटकार येतो महेश सातोसकर यांच्या बॅट मधून. दोन्ही हात फैलवले आहेत आणि महेश सातोसकर लय मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये शुभम यादव याने मात्र फलंदाजी केली होती, विस्फोटक फलंदाजी. तर आता मात्र महेश सातोसकर यांनी देखील आपल्या नावाची छाप सोडायला सुरुवात केली आहे. महेश मार्फत आणि संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्ती जाऊन पोहोचते ती 30. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल या दोनही फलंदाजांकडून. मित्र फलंदाज असेल तर दोन्ही खरोखर सुंदर फलंदाजी. धावसंख्या झाली ती 35. 35 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 35. आता मात्र सुरवे करून देतोय का, कारण का पहिले दोन गोलंदाज मात्र इथे आगडे सूर्यांचा शुभम याच्या बॅट मधून महेश यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार. इथे मात्र आपल्याला मिळाले आहेत. आता मात्र हा देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु लेग साईडच्या दिशेने चौकार येतो आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढून जाऊन पोहोचते ती 45. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे ती. समर्थ 11 संघाने ही मॅच, हा सामना संपताच लवकरात लवकर
मैदानाचा ताबा घेऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विनंती असेल लवकरात लवकर आपले खेळाडू घेऊन मैदानात उतरा. आता मात्र बाहेर येऊन मोठा फटका मारायचा होता, परंतु टॉपेज लागून मिळतं. आणि आता मात्र सामन्याची औपचारिक फक्त एका धावाची आवश्यकता आहे आणि हा 5 षटकांचा सामना. हा 5 षटकांचा सामना जवळजवळ 3 षटकाच्या आतमध्ये संपवलं या संघाने. हा मात्र पंचांचे दोन्ही हात फैलवतात आणि हा शेअर चेंडू आणि ते सामना जिंकतोय ती संघाचं नाव का? संघाचं नाव इशिता 11. अभिनंदन इशिता. नो लॉस हा सामना इशिता 11 या संघाने जिंकलेला आहे. दोनही फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. दोन्ही फलंदाजांबद्दल फलंदाजी म्हणावी लागेल. शुभ वैयक्तिक तर महेश सातोसकर याने 27 धावा म्हणावी लागेल. या